त्या बाईवर तो सांगत होता की एक बलात्काराची घटना काहीतरी घडली होती, तिथं त्या बाईला गळा चिरून मारलं होतं. त्या मंदिराच्या इथं आल्यावर मात्र थोडीशी गाडी स्पीड कमी केलं. मला तिथं कोणतरी माणूस एक झोपलेला दिसला. म्हटलं आता हा झोपलेला माणूसच आहे का आणि कोण आहे काय माहिती. बरोबर, कारण की एवढा सगळा प्रकार घडला काय कळणार आहे. म्हटलं उठतोय का बघूया. हॉर्न 1-2 वेळा वाजवला, तो काय हालं ना. मग परत मी काय केलं, परत हॉर्नवर हात दिला. त्यानंतर तो उठला खडबडून आणि माझ्या काचेजवळ आला. अहो म्हटला इथं कुठं आलाय म्हटला, 4 चाकी गाडी आमच्या गावात कधीच येत नाही आणि कुठं आलाय तुम्ही म्हटला. त्याला मी सांगितलं, अहो म्हटलं असं असं झालं, सगळी स्टोरी मी त्याला सांगितली. असं असं झालं तिथं, मला ते डॉग दिसलेत, त्यानंतर ते चेहरा दिसला. अहो तो माणूस मला म्हणायला लागला, तुम्हाला सांगतो म्हटला, तुम्ही एवढ्या भयानक संकटातून बाहेर आलाय, पुढे ना एक विहीर आहे आणि त्या विहिरीवर नॉर्मली म्हणजे तो माणूस म्हाताराच होता. एक 25-30 वर्षापूर्वी ना त्या विहिरीवरती शेतवड असल्यामुळं तिथं बायका आंघोळीसाठी जायच्या आणि त्या ठिकाणी बहुतेक त्या बाईवर तो सांगत होता की एक बलात्काराची घटना काहीतरी घडली होती, रेपची केस, आणि तिथं त्या बाईला गळा चिरून मारलं होतं. बापरे, पूर्ण गळा मोकळा केला होता, गळा चिरून मारलं होतं तिला. म्हणून तरी मुंडकं दिसलं होतं. म्हणून मग तो मला सांगतो, नशीब म्हटला तुम्ही डाव्या साईडला गाडी घेतली नाही, जर तुम्ही घेतली असती तर तुम्ही त्यातनं वाचला नसता. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्टर टॉक्स युट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.